सकाळी मी उठायच्या आधी पप्पांनी बघा डाळ शिजत टाकलेली होती आणि पप्पांनी डाळ शिजून घेतलेली, बाजूला कुकर पण लावून घेतलेला आणि सोन तेलची पण काढून ठेवलेली होती. आणि आता मला फक्त पीठ मळायचं होतं आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर मला ना काहीच काम नव्हतं. मग पप्पांनी पुरण केलं आणि मस्तपैकी आम्ही मग ना पोळ्या लाटायला घेतल्या. पहिल्यांदा तर मीच घेतले, पप्पा काहीतरी काम करत होते म्हणून. आणि मला पण एकटीला येतात लाटता पुरणपोळ्या, पण आता पप्पा काय बोलले, तू एकटी कुठवर लाटणार आहेस आणि एकटीने परत दुखल्यासारखं होतं ना, पटापट लवकर होत नाहीत ना लाटून. मग पप्पा बोलले की थोडंसं तू लाटून घे, माझं काम होस तर. मग तोपर्यंत मी पण पुरणपोळ्या लाटून घ्यायला लागली. मग थोडंसं मी लाटून झाल्याच्या नंतर मग पप्पा आले माझ्या मदतीला. मग आम्ही दोघांनी मिळून पुरणपोळ्या केल्या आणि पप्पांसोबत स्वयंपाक करायला खूप छान वाटतं. आणि पप्पां जे सांगतात ना खूप छान सांगतात स्वयंपाकामध्ये आणि त्यांना खूप व्यवस्थित येतो स्वयंपाक करता. आणि मस्तपैकी मग स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी नैवेद्य ठेवला. मग दादानी ते नैवेद्य ना देवाला दाखवून घेतला सगळं. नंतर मग त्याच्यानंतर मग घट उठवायचे होते, आमच्यात दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात. मग दादानी ना 5 पोरांना बोलवलं आणि पप्पांनी मग सगळ्यांना नामाठी वडली. त्याच्यानंतर मग आमच्यामध्ये ना देवाच्या नावाचा गजर करतात, म्हणजे आपल्या कुलदैवत, ग्रामदैवत किंवा देवीच्या नावाचा गजर करत आहे ना घट उठवतात. त्याच्यानंतर मग दादानी नारळ फोडला